टायटॅनिक टायटॅनिक जगाच्या इतिहासात कुतूहलानं नेहमी चालला जातो. पण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात झालेल्या रामदास या बोटीच्या अपघाताविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. 17 जुलै 1947 एस रामदास बोट दुर्घटना. करुण दुर्घटनेला आज 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दुर्घटनेची ही स्मरण कथा. नमस्कार, मी टायटस फर्नांडिस आणि आपण पाहताय कोकणी गॉसिप. स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाच्या साधनांची कमतरता असल्यानं सागरी वाहतुकीचा मार्ग जनतेला स्वस्त आणि सोयीचा होता. मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग 1936 मध्ये तयार झाला असला तरी जनतेला बोट वाहतूकच सोयीची वाटे. त्या काळी कोकण किनारपट्टीवरून प्रवासी व माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यानं नजीकच्या कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व छोटी बंदरे बारमाही वाहतुकीमुळे सतत गजबजलेली असणं हेच कोकणचं खरं वैभव होतं. कोकणातील घरचे कर्ते पुरुष व्यवसायानिमित्त मुंबईत आश्रयाला असले तरी संपूर्ण कुटुंब कोकणात गावाला असल्यानं चाकरमान्यांचा प्रवास जलमार्गेच असे. आज नामशेष झालेला गलबत व्यवसाय त्या काळी व्यापारी मालाची वाहतूक करण्यात आघाडीवर होता. पावसाळ्यात फक्त मुंबई शेजारील जलवाहतूक सुरू असायची. कमी वेळात व पैशात प्रवास घडत असल्यानं सतत कुलाबा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांची ये जा सुरू असायची. रेवस, करंजा, उरण, चौला, रेवदंडा, अलिबाग, श्रीवर्धन, दिघी, रोहा, म्हसळा तसेच खेड, मंडणगड, दाभोळ व चिपळूण येथील सर्व मंडळी मुंबईत गिरगाव, भायखळा, लालबाग व परळ या गिरण गावात आश्रयाला होती. परिणामी दर आठवड्याला त्यांचा बोटीने गावाला येण्या जाण्याचा प्रवास असे, तोही रामदासच्या शनिवारच्या विशेष फेरीनं. कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोव्यापर्यंत बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन म्हणजे BSN या कंपनीद्वारे रामदास, रोहिदास, जयंती व चंपावती या बोटी प्रवासी वाहतूक करीत असत. रामदास बोट मुख्यतः मुंबई ते गोवा मार्गावर नियमित फेऱ्या करीत असे, तर फक्त दर शनिवारी फक्त रेवसची छोटी फेरी करत असे. अशातच भारतीय स्वातंत्र्याचा 1 महिना अगोदरची सकाळ मात्र कोकणवासियांवर घालणारी ठरली. तो दिवस होता 17 जुलै 1947 शनिवार व दीप अमावास्येचा दिवस. मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून रेवसला निघालेली रामदास ही प्रवासी बोट मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या काशाच्या खडकाजवळ वादळात एका महाकाय लाटेची शिकार झाली. तिच्या बरोबर त्या बोटीने प्रवास करणाऱ्या सुमारे 1000भर प्रवाशांपैकी सुमारे 625 जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून 232 उतारूंचा सुदैवाने जीव बचावला. रामदास ही बोट उच्च खानदानातील 1979 फूट लांब, 29 फूट रुंद व 406 टन वजनाची, 1936 मधील स्कॉटलंड बनावटीची, 1942 मध्ये युद्ध कार्यासाठी सरकारने घेतली होती. पावसाळी दिवस असूनही स्वच्छ हवामान असल्यानं बोट नेहमीप्रमाणे आपल्या रेवसच्या सफारीला मुंबईहून सकाळी 8:30 वाजता निघाली. वाफेवर चालणाऱ्या या बोटीने सुमारे 9 सागरी मैल अंतर पार करून अर्धा तास झाला होता. बोट खुल्या समुद्रात मार्गक्रमण करताना काहीशी तिरकी झाली होती. साधारणतः रेवसला इतके लोक मुंबईहून एकाच वेळेस कधीच जात नसत. पण 17 जुलै 1947 रोजी गटारी अमावास्या असल्यानं या दिवशी गावातील घरी जाण्यासाठी उतारूंची खूप गर्दी झाली होती. सुमारे 673 तिकीट संपली होती. अधिक खलाशी, हॉटेल कर्मचारी व अधिकारी मिळून 70 जण. त्याचप्रमाणे ऐन बोट सुटताना उड्या मारणारे फुकटे प्रवासी व तान्ही बालके आदींसह सुमारे 800 प्रवासी या बोटीत होते. नेमके याच वेळी काळाने घाला घातला. अचानक हवामानात बदल झाल्याने ताशी 50 मैल वेगानं जाणारं चक्रीवादळ निर्माण झालं. परिणामी जोरदार लाटा, वेगवान वारा व पाऊस यांनी रौद्र रूप धारण केलं. बोटीचे कापडी पडदे फाटून त्यातून पावसाचं पाणी आत येऊ लागलं. काय होते हे कळायच्या आतच बोटीत पाणी शिरलं व बोट बुडून समुद्र तळाच्या दिशेने जाऊ लागली. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. सुमारे 625 जण बुडून मरण पावले व 332 प्रवाशांचा सुदैवाने जीव बचावला. सुमारे 75 प्रवाशांचे प्राण तेथील स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. बोटीत अनेक स्त्रिया, पुरुष व बालके होती. दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह देखील सापडले नाहीत. ज्यांचे सापडले त्यांची ओळख पटत नव्हती, तर अनेक मृतदेह माशांनी खाल्ले होते. या बोटीतील प्रवाशांपैकी ज्यांना उत्तम पोहता येत होतं ते त्या दिवशी दुपारी 3 वाजता ससून डॉकच्या किनाऱ्याला लागले.
बोटीचे कप्तान शेख सुलेमान व चीफ ऑफिसर आदमभाई खिडकीतून बाहेर पडल्यानं वाचले. शेख पोहोत रेवसला गेले व तेथून अलिबाग गाठून त्यांनी मुंबई कार्यालयात तार केली. त्याच दरम्यान पांडू कोशा कोळी हा प्रवासी पोहोत मुंबईला पोहोचला. त्यांच्याकडूनच या अपघाताची माहिती मुंबई बंदरातील अधिकाऱ्यांना मिळाली. नाहीतर तोपर्यंत या गंभीर घटनेची कोणाला गंध वार्ताही नव्हती. रामदास बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक हे परळ, लालबाग या गिरणगाव परिसरातील तसेच गिरगाव भागातील होते. हे सारे मूळ कोकणवासी असल्यानं रामदास अपघातातील हानीमुळे मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी जिल्ह्याची सारी कोकण किनारपट्टी हवालदिल झाली होती. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्रवासी जलवाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण दुर्घटना अशी नोंद झालेल्या रामदास बोटीच्या अपघातानंतर प्रवासी जलवाहतुकीबाबतच्या नियमात आमूलाग्र सुधारणा झाल्या. इकडे रेवस बंदरात सुद्धा याबद्दल काहीच कल्पना नव्हती. 17 जुलै 1947च्या सकाळी रेवस येथून मुंबईला रोजच्या प्रमाणे ताजी मासळी घेऊन कोळ्यांची गलबते येत होती. नेहमीप्रमाणे सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास काही कोळी 5 गलबते हाकारून निघाले. त्यांच्या गलबतांवर सुमारे 2000 रुपयांची, त्यावेळेचे 2000 रुपये म्हणजे आताचा लाखो रुपयांचा माल एवढी मासळी होती. 5 गलबतांचा तांडा मुंबईच्या दिशेने पुन्हा निघाला. रेवस पासून 4-4.5 मैलांवर त्यांची गलबते आली असतील नसतील तोच त्यांच्या दृष्टीला चमत्कारी दृश्य दिसलं. समुद्राच्या पृष्ठभागावर असंख्य माणसं पोहत असून त्यांच्यासह प्रेते वाहत चालली आहेत. असं भीषण दृश्य कोळ्यांनी पाहिलं. त्यांना या प्रकाराचा काहीच उलगडा झाला नाही. एवढी माणसे एकाएकी कुठून आली याचा त्यांना काहीच अर्थ लागत नव्हता. कोळी बंधूंनी आपली गलबते झपाझप त्या बाजूने नेली. जी माणसे समुद्रात पोहत जीव वाचवण्यासाठी धडपडत होती त्यांना त्यांनी भराभर आपल्या गलबतांवर घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी या कोळी बांधवांनी आपल्या गलबतातील 2000 रुपयांची मासे समुद्रात फेकून दिली होती. माणसांच्या जीवांपुढे त्यांनी आपल्या मालाची पर्वा केली नाही. हे बुडणारे प्रवासी रामदास बोटीवरचेच होते. कोळी मंडळींनी दृष्टीच्या टापूत दिसतील तेवढ्या माणसांना म्हणजे 75 जणांचे जीव वाचवले. रामदासच्या दुर्घटनेपूर्वी म्हणजे 1927 मध्ये तुकाराम व जयंती या बोटींनाही अशाच प्रकारे जलसमाधी मिळाली होती. यात एकूण 2000 प्रवासी सागराच्या उदरात गडप झाल्यानं टायटॅनिकची आठवण येते. या दोन्ही घटना भीषणच, पण दोन्हीतील फरक म्हणजे टायटॅनिकचे अवशेष शोधायला सुमारे 73 वर्षे गेली आणि बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे 10 वर्षांनी म्हणजे 1957 मध्ये मुंबईतील बेलॉर पियरच्या समुद्र किनाऱ्यावर आपोआप वाहत आले होते. हे या घटनेचं विशेष होतं. सदर दुर्घटनेची कमोडोर मिल्स यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली. BSN कंपनी पुढे सिंधिया कंपनीत विलीन करण्यात आली. बोटीवर वायरलेस यंत्रणा नसल्याचं सिद्ध झालं. परिणामी नंतर मात्र दूरसंचार उपकरणं प्रवासी बोटींवर दिसून आली. तसेच नारळी पौर्णिमेपर्यंत मच्छीमारी बंदीचा कायदाही सरकारने केला. या भीषण दुर्घटनेचे सागरी शास्त्रीय विश्लेषण सागरी जीवनाला वाहिलेलं पहिलं मराठी मासिक दर्यावर्दीने आपल्या ऑगस्ट-सप्टेंबर 1947 या 2 अंकातील लेखांमध्ये केलं आहे. यासोबतच मी इथेच थांबतो. कोकण आणि गोव्यातील अशाच नवनवीन गॉसिप पाहण्यासाठी तुम्ही मात्र पहा कोकणी गॉसिप.